गुड मॉर्निंग फ्रेंड्स, मी वर्षा, मी शौनाक अँड वेलकम टू अवर चॅनल. सो आज आहे 25 ऑक्टोबर, सॅटर्डे मॉर्निंग. वाजलेले आहेत 6:30 आणि आपण आहोत T2ला इंटरनॅशनल. येस, तर ही आहे आमच्या चॅनलची पहिली इंटरनॅशनल ट्रिप. आणि तुम्हाला थंबनेलवरनं कळलं असेलच, तर आम्ही जाणार आहोत दुबईला. आणि या संबंधी तुम्हाला आम्ही सगळी माहिती देऊ. आणि आमच्याबरोबर ही दुबई ट्रिप तुम्ही सुद्धा एन्जॉय करा. चलो. सो फायनली आपलं टेक ऑफ वगैरे व्यवस्थित झालेलं आहे. आणि आता आपण अरबी समुद्रावरनं फ्लाय करतोय. पुढचे काही तास तरी अजून काय म्हणतात ना की लँड नाही आहे. बट बघू आता कोणता भाग दिसतोय दुबईला जाताना. क्लायमेट खूप छान आहे, क्लिअर आहे. आणि पहिल्यांदा बरेच फ्लाईट्स नंतर असं वाटलं की याचा टेक ऑफ खूप स्मूथ होता. नॉर्मली टेक ऑफला मला थोडी भीती वाटते, बट यावेळेला एकदम छान होता. कळलंच नाही, त्याने एकदम स्मूथली टेक ऑफ केलं. चला आता वेळ झालेली आहे नाश्ता करायची. सो लेट्स सी आता काय काय मील आहे. सो माझा होता एक रॅप आलेला आहे, रॉक कॅन रोल. इट्स अ रोल. अथर्वचं आहे चिकन जंगली सँडविच. सो इट्स वर्षास पनीर टिक्का. ओपन करूया एक एक. तर आता बघूया चिकन जंगली कसा आहे ती. आपण सँडविच थोडं वेळ खाल्लंय. ओ वाव, भरपूर चिकन दिसतंय. तर माझा हा रोल आलेला आहे. इट्स काइंड ऑफ अ रॅप, बट बरं कसं आहे, डझंट लुक दॅट गुड. आतमध्ये पनीर आहे, बट हे बघ असं काहीतरी विचित्र मऊ झाल्यासारखं झालं आहे. ॲज इफ नुसतंच कणकेत भरून दिलं आहे. वेल, नॉट सो व्हेरी हॅपी विथ द प्रिपरेशन. एनी विच वेज बाकीच्यांचं तरी चांगलं आहे. तर आता मी आईकडनं घेतलेलं आहे तिथं चिकन सँडविचचा छोटासा पीस, कारण 2 होते स्लाईस आणि त्यांच्यासाठी भरपूर होतं. तर तिने जेमतेम एकच खाल्ला. याच्यातला हाफ वर्षाने संपवलं आहे आणि आता बाकीचा मी संपवतो आहे. लेट्स सी टेस्ट कशी आहे. आता याचं नाव आहे ॲक्च्युली चिकन जंगली सँडविच, बट जंगलीसारखं याच्यात काही नाही आहे. म्हणजे मला वाटलं होतं स्पायसी असेल, बट इट्स नथिंग लाईक इट. चिकन छान आहे. यू कॅन ऑप्ट फॉर दिस. जे नॉन व्हेजिटेरियन असतील नक्की आवडेल. ॲटलिस्ट आमच्या वेळेला तरी चांगलं सर्व झालं आहे. मग बाकीच्या वेळेला तुमचं लक चांगलं असेल तर चांगलं मिळेल, अदरवाईज इट विल बी युअर बॅड लक. आता जस्ट पायलटने सांगितलं की आता आपण टचडाऊन करणार आहोत. लुक्स लाईक वी हॅव अराइव्ड.
या डेझर्टच्या मधोमध हिरवळ दिसते का? थोडंसं झूम करून तुम्हाला दाखवतो. हे बघा, मम्माला डेझर्ट आहे आणि पूर्ण बाजूला हिरवळ आहे. हेच लोक करू शकतात. बघा ना, वाळवंटाच्या मधोमध हिरवळ आणि हे रिसॉर्ट आहे. इट लुक्स लाईक अ रिसॉर्ट टू मी. डेफिनेटली रिसॉर्ट आहे, थीम पार्क टाईप आहे. वाव, आता मस्त क्लिअर यायला लागले. जसं जसं खालती हे करतोय आपण, लँड करतोय. हे बघा, रोडवेज बघा, यांचे रस्ते बघा. And this is the Dubai Airport, International Airport. सगळे एमिरेट्सचे फ्लाईट सुटले आहेत. डबल डेकर आहे. येस. तर इथे फायनली आम्हाला एमिरेट्स सोडून वेगळे फ्लाईट्स दिसतात. तर हे इकडे आहे, ते आहे टर्किश. इकडे जे दिसत आहे तुम्हाला, थोडंसं झूम करतो. सो दिस इज पाकिस्तान इंटरनॅशनल एअरवेज आणि त्याच्या पुढे आहे सौदी अरेबिया आणि यांच्यामध्ये आता चाललं इंडिगो. आमच्या पाठोपाठ हे आता एअर इंडियाचं पण लँड झालं आहे. पण इट्स ह्यूज. माझ्या डाव्या हाताला दिसतं एअर इंडिया, आम्ही इंडिगो, आणि माझ्या राईट साईडला तिकडे PIAचं उभं आहे. सो फायनली दुबईमध्ये लँड झालेलो आहोत आणि आता टाईम आहे इमिग्रेशनचा, त्याच्यानंतर लगेज अँड देन आवर जर्नी टू सिटी मॅक्स हॉटेल. साठी आलेली आहे GMC युकॉन. वाव. तो या गाडीने आम्ही जाणार आहोत बुर्दुबाई. आता संक्षिप्त सांग, आपण सकाळपासून एवढं रेकॉर्डिंग केलं नाही, बट कशी झाली एकंदरीत ट्रिप म्हणजे जर्नी मुंबई टू दुबई? मुंबई टू दुबईची जर्नी छान झालेली आहे. मुंबई एअरपोर्टला गर्दी काही फारशी नव्हती. सो आमचं चेकिंग आणि इमिग्रेशन एकदम स्मूथली क्लिअर झालं. पण दुबई एअरपोर्टला आम्हाला इमिग्रेशनला एक अर्धा तास लागला, गर्दी होती. त्याच्यानंतर बाहेर आल्यावर आमची गाडी ऑलरेडी बुक केलेली होती, त्याने आम्हाला इथे सिटी मॅक्सला सोडलं. इथे आम्ही चेकिंग फॉर्मॅलिटीज केलेल्या आहे, पण रूम मिळणार आहे आम्हाला 2 वाजता. सो त्यांचंच इनहाऊस रेस्टॉरंट आहे क्लेपोर्ट नावाचं. सो तिकडे आम्ही आता जेवायला आलेलो आहोत. सो दुबई एअरपोर्टला तुम्हाला जर सिम कार्ड हवं असेल तर आपला कसा अनुभव होता? आपल्याला सर्च करावं लागलं की कसं काय गेलं? आम्हाला ना त्याने इमिग्रेशन काउंटरला एक फ्री सिम कार्ड दिलेलं आहे आणि बाहेर पण काउंटर्स होते. सो ते सिम कार्ड आम्ही मोबाईलमध्ये टाकलं आहे, तर ते चालू झालेलं आहे. आता पुढे बघूया. बट ते कसं आहे, पेड आहे काय आहे? फ्री सिम कार्ड दिलं आहे त्यांनी आपल्याला. ओके. आणि त्याच्यावर काय मेन्शन केलं होतं काय करायचं आहे? नाही माहिती, आता ते शोधायला लागेल. त्याच्यावरती अजून एवढा अभ्यास नाही.
दुबईमध्ये आमचा पहिला स्टार्टर आलेला आहे, दॅट इज सोया चाप्स इन दुबई. दॅट्स अन इंडियन डिश अगेन. ते सूप आलंय. 6 पीसेस आहेत. आणि हे काय घेतले वर्षा? मुर्ग यखनी. यखनी. ओके. सूप आहे. ओके. आणि त्या सूप बरोबर काही दिलंय का? अरे ब्रेड दिलाय सूप बरोबर. आजीला दे, तू घे. तर वर्षा आता दुबईमध्ये ट्राय करते इंडियन सूप. मुर्ग यखनी. कोणतं आहे? मुर्ग यखनी. मुर्ग यखनी. हां, मसालेदार आहे आणि खूप छान आहे. असं तिखट नाही आहे आणि छान आहे. म्हणजे असं मला चांगले आहेत. वो स्टफ आहे, चीज टाकून स्टफ केलेले सोयाच्या आपल्या टेस्टी आहेत. आणि ओव्हरऑल फूड प्रिपरेशन आत्तापर्यंत तरी आवडलं. मेन कोर्ससाठी आपण मागवलं चिकन टिक्का मसाला आणि बटर रोटी. सो रोटी तर सॉफ्ट आहे आणि चिकन टिक्का मसाला छान आहे, म्हणजे टिपिकल इंडियन आहे. सो ओव्हरऑल फूड एक्सपिरियन्स इज नाईस. हे आहे ते सिटी मॅक्स हॉटेलचं आमचं 6th फ्लोअर आम्हाला मिळालेलं आहे आणि 2 रूम्स आहेत. तर या साईडला आहे 658 जी स्टँडर्ड रूम आहे आणि फक्त कपल्ससाठी. आणि ह्याच्यातसुद्धा नो स्मोकिंग नॉन स्मोकिंग 2 ऑप्शन्स असतात. तर आम्ही घेतलेलं आहे नॉन स्मोकिंग. तर ही रूम आहे.